काय करायली? काय नाही ग मम्मी, अभ्यास करते. काय नाही ग, ते सुनेचंच. काय बोलत होती तुझी सून? अगं स्वप्न पडलंय म्हण तिला. काश्मीरला जायचंय दोघांना मिळून हनीमूनला. डायरेक्ट काश्मीरला? हो. काय नवीन थेर आलेत की? आमच्या वेळेस नव्हतं बाई असं काय. हं. हे बघ मम्मी, तू जर का त्या दोघांना काश्मीरला पाठवलंस ना, तर मग मला स्वित्झर्लंडला जायचं. काय? तू कुणा संगत चाललीस ग भवाने? हम्म. मी लग्न झाल्यावरच बोलतोय ना. हे बघ, त्यांना पाठवायचंय का नाही हे बघून घेऊ आम्ही. तू तुझा अभ्यास कर. इथं बोलून बोलून घसा सुकलाय बघ माझा. जा पाणी आण. चालली मोठी. हं, तिकडं. मी नाही आणणार पाणी. जा सांग तुझ्या सुनेला. ती वाया गेली पोर. हं, येऊ दे आज त्यांना. बघतेस तुझ्याकडं. सुनबाई, जरा चहा आण की. मला पण चहा पाहिजे. हं? गुणाची ग बाय माझी. बरं बरं, ठेवा ते. सुनबाई, चहा है का काय है? अहो, आपला साखर कारखाना आहे ते माहित आहे. म्हणू का एवढी साखर टाकायची का सगळीच? हो बहिणी, चहा खूपच गोड केलाय. काय करावं बाई. राहू दे तू चहा. जास्त गोड झाला त्या. नाही नाही, मी साखर कमीच टाकली होती. हो, आत्ता आठवलं. मला पप्पा नेहमी सांगायचे की तू कोणतंही जेवण बनवतेस किंवा चहा बनवतेस तर तो गोडच होतो जास्त. कारण की माझ्या हाताला गोडवा आहे ना. काय? अं, पण तुम्हाला माहितीये ना मी डाएट वर आहे. बस झालं मला हो, साखर कमीच होती पण हाताला गोडवा असल्यामुळे चहा गोड झाला. नेक्स्ट टाइम मी साखर टाकणारच नाही हा. हम्म. असू द्या असू द्या. रात्रीच्या जेवणाचं काय आहे? त्यात नका गोड टाकू. नाही तर तुमच्या हाताने केलंय म्हणसाल आणि सगळं गोड करून बसाल. हो त्या थोडं तिखट जास्तच टाकेल मी. हो. बर बर, लागा मग स्वयंपाकाला. हो हो. भारी आहे मम्मी तुझी सून. आवर चाल तुझा काम ना धाम.